नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य विभागातील पचनसंस्था, मानवी जी पचनसंस्था असते ना, त्याच्यावर आलेले आत्तापर्यंत प्रश्न इन डिटेलमध्ये घेणार आहोत। म्हणजे नुसतं प्रश्न न आपण घेता त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस पाहणार आहोत। मित्रांनो, पचन या घटकावर साधारणपणे 1 ते 2 प्रश्न मी तुम्हाला फिक्स सांगतो, 1 ते 2 प्रश्न येणार म्हणजे येणार। कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2। त्यामुळे मित्रांनो, या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मित्रांनो, प्रश्न सोपे आहेत, पण सोपे प्रश्न तुम्हाला येतातच। थोडेफार जे डिफिकल्टी आहेत किंवा त्याचं अजून एक्सप्लेनेशन करणं आवश्यक आहे ते आपण मित्रांनो घेणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण सुरू करूयात। तर पहिला प्रश्न पहा, मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी किती आहे? आरोग्य सेवक गडचिरोली 2013चा प्रश्न विचारला। मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण 2013 लक्षात घ्या, 2013 ते लेटेस्ट 2020 पर्यंत, म्हणजे जे अनुसूचित जमातीसाठी विशेष भरती झालेली होती त्यापर्यंत आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जे प्रश्न काही मिळाले असतील किंवा काही मिळाले नसतील सुद्धा, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया। तर मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी किती आहे? तर मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी ही साधारणपणे 5 ते 6 मीटर 5 ते 6 मीटर इतकी असते। तर इथं उत्तर दिलेलं आहे 7 ते 8 मीटर, कारण प्रश्नाच्या पर्यायामध्ये तो 5 ते 6 मीटर पर्याय अवेलेबल नव्हता, म्हणून त्याचं उत्तर त्यांनी 6 ते 8 मीटर असं दिलेलं आहे। पण ॲक्च्युली याचं उत्तर आहे 5 ते 6 मीटर, आणि हेच उत्तर मित्रांनो बरोबर आहे। 5 ते 6 मीटर आहे। आणि फूटमध्ये जर विचारलं तर 20 ते साधारण 22 फूट, 20 ते 22 फूटमध्ये याची लांबी आपणाला सांगता येते। त्याचप्रमाणे विविध संदर्भ ग्रंथानुसार NCERT-नुसार याचं उत्तर दिलेलं आहे। लक्षात घ्या, NCERT-नुसार याचं उत्तर 7.5 मीटर असं दिलेलं आहे। त्यामुळे एक्झामिनरनं 2013च्या गडचिरोली पेपरमध्ये हे 6 ते 8 मीटर असं दिलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, विविध संदर्भ ग्रंथाचं उत्तर वेगवेगळं असतं। त्यामुळे एक्झामिनर प्रश्न विचारताना तो कोणता संदर्भ वापरतो ते महत्त्वाचं असतं, कारण एक्झामिनरच्या दृष्टीनं एक्झामिनरनं कोणता विचार केला आहे ते महत्त्वाचं असतं। आत्ता लेटेस्ट एक प्रश्न पहा, आपला राज्यसेवेला पिट्युटरी ग्लँडवर एक प्रश्न आलेला। तर बऱ्याच आपल्या याचिकाकर्त्यांनी बरेच सोर्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये NCERTचं उत्तर, त्याचबरोबर विविध स्टेट बोर्डाचे उत्तर कोर्टाने ग्राह्य मांडलेले नाहीत। तर त्यानं कोर्टाचं मत काय होतं, तर एक्झामिनर प्रश्न विचारताना त्यानं कुठला सोर्स वापरला आहे आणि त्या सोर्समध्ये ते उत्तर बरोबर दिलं आहे, त्याच्यावर ते मित्रांनो ठरत असतं। त्यामुळे मित्रांनो, ती पिट्युटरी ग्लँडचं आहे ना, ती कोर्टाने केस डिसमिस केलेली आहे। त्यामुळे असे प्रश्न येतील सुद्धा किंवा येणार सुद्धा नाहीत। तर मित्रांनो, असे प्रश्न आले तर तुम्ही अशा प्रश्नांना तयार राहायचं आहे। पुढे जाऊयात। यकृत अवयव जास्तीचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतो। आता यकृतात जे जास्तीचे ग्लुकोज जर साठवलं जातं ना, त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये केलं जातं। लक्षात राहू तुमच्या, ग्लायकोजनमध्ये केलं जातं। पुढे, मेदाचे पूर्णपणे पचन खालीलपैकी कोणत्या अवयवात होते? मेदाचे पूर्णतः पचन हे लहान आतड्यामध्ये होते। पुढे, आता लहान आतड्याचे एकूण 3 भाग आहेत। किती भाग आहेत प्रश्न येऊ शकेल? लहान आतड्याचे एकूण किती भाग आहेत? तर एकूण 3 भाग आहेत। तर त्याचा पहिल्या भागाचं नाव काय? तर पक्वाशय, त्यालाच इंग्लिश नाव लक्षात ठेवा, ड्युडेनियम असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, पक्वाशयाला। त्यानंतर पहिला भाग झाला, त्यानंतर मध्यांतरालाच जेजुनम लक्षात ठेवू शकता, असं जेजुनम। मित्रांनो, हेच नाव लक्षात ठेवा, कारण इंग्लिश नावं पटकन लक्षात राहतात आणि ते तुम्हाला एक्झाममध्ये आल्यावर समजतील सुद्धा। आणि तिसरा भाग असतो इलम, हे पण लक्षात राहू दे, लक्षात घ्या। तर ह्या लहान आतड्याचे हे 3 भाग आहेत। तर याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असतो? तर हा पहिला भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। ड्युडेनियम आद्यांत्र किंवा पक्वाशय हाच लहान आतड्याचा प्रमुख भाग मानला जातो। प्रश्न डिटेलमध्ये जर एक्झामिनरनं विचारायचं ठरवलं तर मित्रांनो, इथपर्यंतच तो प्रश्न विचारू शकेल, ह्याच्यापेक्षा जास्त तो डीपमध्ये जाणार नाही। त्यामुळे लहान आतड्यात पचन या घटकामध्ये भाग घेणारा प्रमुख अवयव कोणता असं जर विचारलं तर त्याचं उत्तर मित्रांनो ड्युडेनियम असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढे,
जसजसं प्रश्न येतील आणि जसजसा संदर्भ मिळेल तसं आपण सांगत जाणार आहे. एकदमच एकत्र मी तुम्हाला जर एक त्या ह्याच्या संदर्भात माहिती सांगितली तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. त्यामुळे मित्रांनो आपण सांगताना एक्झाम म्हणजे जसं जसं प्रश्न येतील तसंच आपण सांगत जाणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा, जोड्या लावा. आता इथे डायरेक्ट मी उत्तर दिलेलं आहे, जोड्या लावायचं मी ऑप्शन दिलेलं नाही. लक्षात घ्या. लॅक्टिक आम्ल, लॅक्टिक आम्ल म्हणजेच लिंबू आहे, लक्षात राहू दे तुमच्या. तर इकडे आपण जोड्यात लॅक्टिक आम्ल कशात, तर लॅक्टिक आम्ल हे दूध, लॅक्टिक आम्ल दूध, लक्षात राहू दे. त्यानंतर ॲसेटिक आम्ल हे व्हिनेगार, लक्षात राहू दे. सायट्रिक आम्ल लिंबू आणि बटरिक आम्ल म्हणजे ब्युटरिक आम्ल हे आंबवलेले शिळे लोणी हे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो अजूनसुद्धा काही आहेत. आता व्हिनेगार, व्हिनेगार काय आहे, तर व्हिनेगार हे ॲसिटिक आम्ल आहे. मी ते सांगितलं, व्हिनेगार हे ॲसिटिक आम्ल आहे. त्याचप्रमाणे संत्रीमध्ये सायट्रिक आम्लसुद्धा आहे. लिंबूबरोबर इथं संत्रीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. संत्रीमध्ये सुद्धा सायट्रिक आम्ल असतं. त्याचप्रमाणे आंबा, द्राक्षे, त्याचप्रमाणे चिंच याच्यामध्ये टार्टरिक आम्ल असतं. टार्टरिक आम्ल, टार्टरिक आम्ल कशात सापडतं आपल्याला, चिंच, आंबा आणि द्राक्षे, द्राक्ष या घटकात टार्टरिक आम्ल आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे टोमॅटो आणि पालक, लक्षात घ्या. टोमॅटो आणि पालक, टोमॅटो आणि पालक या घटकात ऑक्झॅलिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल सापडतं. टोमॅटो आणि पालकमध्ये ऑक्झॅलिक आम्ल सापडतं हे तुम्ही लक्षात ठेवा. असं मित्रांनो जसं प्रश्न येतील तसंच आपण त्या रिलेटेड आपण डिस्कशन घेणार आहोत. पुढे लाळेतील टायलिनची प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या पिष्टमय पदार्थावर होत असते, तर त्याची प्रक्रिया माल्टोज, तर कोणत्या, माल्टोज या भागावर होत असते. लाळेतील टायलिनची प्रक्रिया माल्टोज या भागावर होत असते. पुढे पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशात होते, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर मित्रांनो अमिनो अम्लात होते. पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लात होते. जे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला येणारच आहेत, त्याच्याबद्दल डिस्कशन करायची जास्त आवश्यकता नाही. पुढे पचनक्रिया प्रामुख्याने कोठे होत असते, हा आरोग्य सेवक नांदेड 2014 प्रश्न विचारलेला आहे. तर पचनक्रियाची प्रामुख्याने लहान आतड्यात होत असते. लहान आतड्याचा कोणता भाग, तर मग सांगितलं मी मला ड्युडेनियम. हा पचनात भाग घेणारा प्रमुख भाग आहे ड्युडेनियम. त्याचा इंग्रजी आकार कसा असतो ड्युडेनियमचा, लक्षात घ्या. ड्युडेनियमचा इंग्रजी आकार यू प्रमाणे असतो. इंग्रजी आकार यू प्रमाणे ड्युडेनियमचा आकार असतो. पुढे जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे, तर आरोग्य सेवक परभणी 2014. जलोदर हा आजार मित्रांनो फुफ्फुस या विकाराशी संबंधित आहे. पुढे मानवी लाळेत कोणते पाचक द्रव्य असते, त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी होतो. पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी मित्रांनो टायलिन, लक्षात घ्या, टायलिन या घटकाचा उपयोग होतो. पुढे लाळ ग्रंथीला एकूण किती जोड्या असतात, आरोग्य सेवक सिंधुदुर्ग 2014. तर लाळ ग्रंथीला एकूण 3 जोड्या असतात. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम भाग ड्युडेनियम, दुसरा भाग जेज्युनम आणि तिसरा भाग शेवटचा इल्युनम हे असते, लक्षात घ्या. आता किती जोड्या असतात, ह्यांनी 3 जोड्या विचारला प्रश्न. बघा मी मगाशी सांगितलं प्रश्न विचारू शकतील. आता त्या 3 जोड्यांची नावंसुद्धा विचारतील. त्यामुळे मित्रांनो अशा प्रश्नाची तुम्ही तयारी करा. लाळेमधील पाचक स्त्रवामध्ये कोणत्या या अन्न घटकाचे विघटन होते, आरोग्य सेवक सोलापूर 2015. तर पाचक स्त्रव्यामुळे पिष्टमय पदार्थाचे पूर्णतः विघटन होते. पुढे दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे कोणते भाग, कोणता अवयव कमकुवत होतो, तर आरोग्य सेवक 2015 प्रश्न यकृत हा भाग दारूच्या अतिसेवनामुळे होतो. पुढे पचनविकारावर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया यामध्ये काय असते, मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा घटक असतो. पचनक्रियावर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतो. हा औषध निर्माता 2015 प्रश्न आलेला आहे. कारण औषध निर्मात्याचं ते म्हणजे काम असतं की त्यानं हॉस्पिटलमध्ये जे विविध जे उपचार करण्याचे जे लोक येतात त्यांना जे डिस्क्रिप्शन लिहून द्यायचं काम हे औषध निर्मात्याचं असतं. त्यामुळे त्याला डिटेलमध्ये माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आपण हा प्रश्न इकडे घेतलेला आहे, जेणेकरून आरोग्य सेविकेला, आधी परिचारिकेला हा प्रश्न ॲज इट इज कॉपी होऊ शकतो. पुढे
शरीर क्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचय क्रियेमध्ये समावेश होणार नाही? तर शरीर क्रियेमधील पेशीची वाढमध्ये अपचय या क्रियेमध्ये समावेश होणार नाही. पुढे स्वादुपिंडात कोणते संप्रेरक तयार होते? तर स्वादुपिंडात मित्रांनो इन्सुलिन या घटकाचा इन्सुलिन हे घटक संप्रेरक तयार करते. लक्षात घ्या. स्वादुपिंड हे कुठे असते? तर स्वादुपिंड हे कुठे वसलेले असते? तर लहान आतड्याचा जो अध्यांतर आहे, स्वादुपिंड हे ड्युडेनियम. लक्षात घ्या. स्वादुपिंड हे लहान आतड्याचा प्रथम भाग, त्याचं नाव काय? ड्युडेनियम. मध्येच इथे स्वादुपिंड येणार आणि त्याचा पुढचा भाग आहे जठर आणि लहान आतड्याचा प्रथम भाग म्हणजे पक्वाशय यांच्यामध्ये स्वादुपिंड असते, हे लक्षात घ्या. स्वादुपिंड ही शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे. त्यामुळे स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवले जाते. एकूण या स्वादुपिंडामार्फत किती रस स्त्रवले जातात? तर लक्षात घ्या. अमायलेज. लक्षात घ्या. अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. अजून एक घटक आहे मित्रांनो. 3 घटक तर आहेत, पण अजून एक चौथा घटक UPSCला हा प्रश्न विचारलेला आहे. त्यातून मी हा प्रश्न कॉपी केलेला आहे. तर प्लाटायनिन. लक्षात घ्या. प्लाटायलिन तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे ॲड करा. स्वादुपिंडाच्या 3 भाग आहेत हे सर्वांना माहीत आहे, पण अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन आणि प्लाटायलिन हा सुद्धा घटक स्वादुपिंडाचाच आहे. पुढे फायब्रिनोजनचे उत्पादन कोठे होते? तर आरोग्य सेवक जळगाव 2015 हा प्रश्न विचारलेला आहे. तर फायब्रिनोजनचे उत्पादन यकृतमध्ये होते. तर यकृताचे घटक कुठले? फायब्रिनोजन, प्रोथॉम्बिन, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन A, D, K, व्हिटॅमिन B12 हे यकृतामार्फत स्त्रवले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास तो शरीरभर पसरतो, म्हणजेच कावीळ हा रोग होतो. तर त्याचं उत्तर आहे पॅराकिसिन. ॲज इट इज मित्रांनो प्रश्न येण्याची शक्यता आहे. याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन अवेलेबल नाही, त्यामुळे ॲज इट इज तुम्ही हा प्रश्न पाठ करा किंवा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. पुढे स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समधील कोणत्या पेशी या इन्सुलिनचे संप्रेरक स्त्रवते? तर हा प्रश्न तर थोडा कठीण आहे, कारण त्या औषध निर्मात्याला प्रश्न आलेला आहे, कारण त्यांना येणं गरजेचं आहे. त्यामध्ये स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर, स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर हॅन्सनमधील बीटा, अल्फा बीटा गॅमा असं जे कण आहेत ना, त्यातलं बीटा या पेशी या इन्सुलिन स्त्रवलं जातं. तर साधा प्रश्न असा येईल की इन्सुलिनमधून कोणते संप्रेरक स्त्रवले जाते? तर इन्सुलिनमधील बीटा हे संप्रेरक स्त्रवले जाते. हा प्रश्न साधा आपण तयार केला आणि आपल्या एक्झामला येण्याचा हा प्रश्न आहे. हा पुढचा प्रश्न येणार नाही स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समधील. तर हे एवढंच येईल बघा आपल्याला. इन्सुलिनमार्फत बीटा हे संप्रेरक स्त्रवले जाते. पुढे मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक म्हणजे पेशी आहे. पेशी या घटकाचा शोध कोण लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने. लक्षात घ्या. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी या घटकाचा शोध लावलेला आहे. कुठला शोध लावला पेशी? तर भुजातील मृत पेशीचा शोध लावला. बुच जे असते ना, बुच एक प्रकारचं झाड आहे, त्याच्या बुचातील मृत पेशी, लक्षात घ्या, मृत पेशीचा शोध लावला. पुढे पित्ताच्या निर्मितीमध्ये पित्त निर्मिती कोणत्या इंद्रियात होते? औषध निर्माता धुळे. पित्ताची निर्मिती मित्रांनो यकृत या घटकात होते. यकृताबद्दल थोडक्यात एक माहिती सांगतो मी तुम्हाला. यकृताचा कलर कसा असतो? यकृताचा कलर असतो मित्रांनो, तुम्ही असं म्हणू शकता की रॅडिश ब्राऊन. लक्षात घ्या. रॅडिश ब्राऊन. यकृताचं वेट किती असतं? साधारणपणे 1.5 किलो. मी बऱ्याच वेळा उल्लेखसुद्धा केलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे यकृताला हिपॅटिक आर्टरी, लक्षात घ्या हे नाव, हिपॅटिक एक आर्टरी असते, म्हणजे ती आपली शरीरातील आर्टरी म्हणजे काय, धमनी किंवा धमनी पण तयार आहे, त्याला रोहिणी असं म्हणू शकतो आपण. त्याला आर्टरी म्हणजे रोहिणी. ही प्रामुख्याने यकृताला रक्तपुरवठा करते. प्रश्न एवढा डिटेलमध्ये जाऊ शकेल म्हणून मी तुम्हाला घेतलेला आहे की यकृताला खालीलपैकी कोणती धमनी किंवा कोणती
जेवनिका म्हणू शकतील त्यांनी, जेवनिका किंवा निला. त्यापेक्षा मित्रांनो इंग्लिश नाव लक्षात ठेवा, लगेच लक्षात येईल. हिपॅटिक आर्टरी, हिपॅटिक आर्टरी नावाची जी निला आहे ती यकृत या घटकाला रक्ताचा पुरवठा करते. पुढे मानवाच्या शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थाचे टायलिन नावाचे घटक पाचक द्रव्य असते? टायलिन नावाचं एक पाचक द्रव्य आहे, ते कोणत्या घटकासाठी असते? तर लाळ या घटकासाठी टायलिन हे आहे. तर लाळ ग्रंथाचे एकूण किती जोड्या आहेत? तर लाळेच्या एकूण 4 जोड्या आहेत, लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही कधी वाचण्यात आलेलंच नसणार आहे, मी तुम्हाला 100% सांगतो. लाळेच्या एकूण 4 जोड्या आहेत. तर त्या कोणत्या जोड्या आहेत? इंग्लिश नाव सांगणार मी. इंग्लिश नाव मी का सांगतो तर ते समजायला सोपं असतं आणि ते इंग्लिशचा जास्त म्हणजे ह्या इंग्लिश शब्दांना जास्त सिनॉनिम्स नसल्यामुळे एक्झामिनरला विचारताना हा सोपाच ऑप्शन देईल. तर पहिली जोडी आहे पॅरोटाईड, पॅरोटाईड ग्लँड, पॅरोटाईड ग्लँड हे ग्लँड तुम्ही लक्षात ठेवा, पॅरोटाईड. त्याचप्रमाणे पुढचं आहे सबमॅन्डिब्युलर, असं पण लक्षात घ्या, सबमॅन्डिब्युलर ग्लँड. त्यानंतर सब बायलिंग्वल ग्लँड, असं सुद्धा येईल, सब बायलिंग्वल ग्लँड. आणि चौथी आहे झिग्मोमॅटिक. अशा ह्या लाळेच्या एकूण 4 जोड्या आपल्याला सांगता येतील. लाळेच्या एकूण 4 जोड्या, कोणती जोडी? पॅरोटाईड ग्लँड, सबमॅन्डिब्युलर ग्लँड, सब बायलिंग्वल ग्लँड आणि झिग्मोमॅटिक ग्लँड. ह्या लाळेच्या एकूण 4 जोड्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच पाहत असाल तर मित्रांनो आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, याचप्रमाणे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये विविध जिल्ह्यांचे पेपर ते आपण पोस्ट केलेले आहेत, जसे की अहमदनगर, जळगाव, धुळे हे आपण पेपर पोस्ट केले आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीचे लेटेस्ट पेपर 2020चे टेक्निकल विभाग आहेत ते सुद्धा आपण पोस्ट केले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर आपले प्लेलिस्ट जर चेक केला त्याच्यामध्ये आपण विविध घटक म्हणजे जसे की जीवाणू, विषाणू, आशा कार्यकर्ती, त्याचप्रमाणे राष्ट्रीय लसीकरण म्हणजे सार्वजनिक म्हणजे लसीकरणाचा जो कार्यक्रम असतो त्यात म्हणजे लसीकरण कोणत्या घटकावर केलं जातं ते सुद्धा आपण दिलेलं आहे. मित्रांनो, इथे वरती एक आय बटन येईल, त्या आय ह्याच्यात मी प्लेलिस्ट देईन, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याचप्रमाणे आरोग्यसंदर्भात 1 वर्ड सबस्टिट्यूशन ते सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आरोग्यसंदर्भात महत्त्वाचे सप्ताह आणि त्याच्या थीम 2022च्या संदर्भातच आहेत, लेटेस्ट आहेत त्या थीम, परीक्षेला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो इथं आय बटन येतो, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. पुढे विकर हे काय आहे? तर प्रथिने आहे. विकर हे काय आहे? तर विकर हे एक प्रकारचे प्रथिन आहे. पुढे पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण कोठे होते? आता याचं शोषण आणि अभिशोषण हे मोठे आतडे, लक्षात घ्या, मोठे आतडे या भागात होते. मोठ्या आतड्याचे पण एकूण 3 भाग आहेत. मोठ्या आतड्याचे 3 भाग आहेत. प्रथम भाग कोणता? तर प्रथम भाग कॅसिकम, लक्षात घ्या, इंग्लिश नाव मी सांगणार. कॅसिकम लक्षात घ्या, कॅसिकम मोठ्या आतड्याचा प्रथम भाग. त्याचप्रमाणे कोलन आहे, कोलन हा तिसरा भाग, दुसरा भाग. त्याचप्रमाणे शेवटचा भाग रेक्सिटम, हा पण नाव हे पण तुम्ही लक्षात ठेवा. रेक्सिटम या भागातून मल विसर्जन केले जाते. शेवटच्या भागातून रेक्सिटम या भागातून मल विसर्जन केले जाते. त्याचप्रमाणे मोठे आतडे, लार्ज इंटेन्सिसाइन, याची लांबी किती असते? तर याची मित्रांनो लांबी असते साधारणपणे 1.5 मीटर, लक्षात घ्या, 1.5 मीटर एवढी लांबी असते, 1.5 मीटर लक्षात घ्या. त्याचप्रमाणे ह्याचा आकार कसा असतो? उलटा यू, आकार उलटा यू म्हणजे असा, उलटा यू असा असतो. त्याचप्रमाणे ड्युडेनियम मी सांगितलं, लहान आतड्याचा प्रथम भाग ड्युडेनियम, याचा इंग्रजी आकार कसा आहे? तर आपला रेग्युलर यू. आणि मोठ्या आतड्याचा आकार उलटा यू, लक्षात घ्या, उलटा यू याप्रमाणे असते. एवढंच मित्रांनो, ही माहिती तुम्हाला पुरेशी आहे. पुढे पित्त हा विकार शरीरातील कोणत्या घटकाशी संबंधित आहे? आता प्रश्न बरेच थोडेफार रिपीट झालेले आहेत, ते तुम्ही समजून घ्या. तर यकृत या भागात आहे. पुढे लाळेमध्ये कोणता विकार असतो? लाळेमध्ये टायलिन हा घटक असतो. पुढे ग्लुकोज हे ग्लुकोजचे कोठार मानले जाते. आरोग्य सेवक गडचिरोली 2015ला हा प्रश्न आलेला आहे. तर यकृत हा मेन घटक आहे. पुढे यकृताबद्दल मी थोडक्यात अजून माहिती सांगतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी
कोणती ग्रंथी आहे? बाह्यस्त्रावी आहे, बाह्यस्त्रावी, आंतरस्त्रावी नाही. तर विचारू शकतील यकृत ही आंतरस्त्रावी ग्रंथी आहे, बाह्यस्त्रावी ग्रंथी, असं प्रश्न मित्रांनो येण्याची शक्यता आहे. तर यकृत ही एक प्रकारची बाह्यस्त्रावी ग्रंथी आहे. त्याचप्रमाणे शरीरातील कोणत्या भागात असते यकृत? शरीरातील मित्रांनो उजव्या भागात असते. उजवा भाग, शरीराच्या उजव्या भागात असते. याचं प्रामुख्याने काम काय आहे? तर आपल्या शरीरातील विविध विषारी पदार्थ असतात. शरीर आपले विविध विषारी पदार्थसुद्धा बनत असतात. त्याच्यामध्ये ते विषारी पदार्थ तसे उत्सर्जित पदार्थ हे यकृतात तयार होतात. कोठे तयार होतात? तर शरीरातील विविध विषारी पदार्थ आणि उत्सर्जित पदार्थ हे यकृतात तयार होतात. यकृतामध्ये साधारणपणे प्रोथ्रॉम्बिन, फायब्रोनिजोन हे प्रथिन तसेच व्हिटॅमिन A, D, K, B12 यांचे उत्पादन केले जाते. हे तुम्ही लक्षात घ्या. यकृताबद्दल जेवढी माहिती सांगता येईल तेवढं कमीच आहे. त्याचप्रमाणे हिपॅरिन आणि युरिया व पित्तरस. पित्तरस मी बऱ्याच ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे हिपॅरिन हे तुम्ही ॲड करा. हिपॅरिन आणि युरिया, हिपॅरिन आणि युरिया आणि पित्त. पित्त तर आहे, बऱ्याच वेळा पित्त विचारलं बघा. त्यामुळे पित्त आता स्किप करून हिपॅरिन आणि युरियाकडे ती येतील. हिपॅरिन आणि युरिया याचे उत्पादन यकृत करतो. हे तुम्ही लक्षात घ्या. यकृताच्या अभ्यासाला काय म्हणायचं? तर यकृताच्या अभ्यासाला हिपॅटोलॉजी असं म्हटलं जातं. हिपॅटोलॉजी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा. मोठ्या आतड्याची लांबी किती आहे? तर मोठ्या आतड्याची लांबी मित्रांनो 1.5 मीटर आहे. मगाशी मी सांगितलं मोठ्या आतड्याची लांबी ती 1.5 ते 2 मीटर आहे. पुढे पेप्सिन व रेनिन. लक्षात घ्या, पेप्सिन व रेनिन हे विकर आहेत. पेप्सिन व रेनिन हे कोणते विकर आहेत? तर हे साधारणपणे जठराचे विकर आहेत. जठर जठराबद्दल आता थोडक्यात माहिती सांगणं गरजेचं आहे. तर जठराचा प्रथम भाग पेप्सिन. लक्षात घ्या, पेप्सिन हा जठराचा प्रथम भाग आहे. पेप्सिन आहे. त्याचप्रमाणे दुसरा भाग HCl म्हणायचं त्याला, हायड्रोक्लोरिक आम्ल. आणि तिसरा भाग म्हणजे म्युकस हे जठराचे एकूण हे जठराचे 3 भाग आहेत. लक्षात घ्या. पुढे ॲसिटिक ॲसिडचा विरल द्रावणाला काय म्हणतात? तर आरोग्य सेवक चंद्रपूर 2020 लेटेस्ट प्रश्न अनुसूचित जमातीसाठी विचारलेला. तर व्हिनेगार, ॲसिटिक ॲसिड म्हणजे व्हिनेगार. पुढे कोणती पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? तर आरोग्य सेवक चंद्रपूर. तर जठर रस ही लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नसते. पुढे पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजेच काय होय? तर आरोग्य सेवक चंद्रपूर 2013. तर पेशीमार्फत तयार झालेल्या विविध अन्नाचे विघटन होणे म्हणजेच अपचय क्रिया. पुढे अन्न नलिकेचा कोणता भाग अन्न पचनाचे कार्य करत नसतो? आरोग्य सेवक अहमदनगर 2017. तर अन्न नलिकेचा मोठे आतडे हा भाग अन्न पचनाचे कार्य करत नाही. तर अन्न पचनाचे प्रामुख्याने कोणत्या भागात पचन होते? तर त्याचं काय असणार उत्तरण? आद्यांत्र म्हणजेच ड्युडेनियम म्हणजेच पक्वाचे. लहान आतड्याचा जो प्रथम भाग आहे त्याच्यातच मित्रांनो अन्नाचे सर्वात जास्त पचन केले जाते. मोठ्या आतड्याचं काम काय? तर मोठ्या आतड्यामध्ये आपल्या खाल्ल्याच अन्नाचे पचन होत नाही तिथं. तर तिथं जे आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये ते फक्त पाणी रक्तात शोषलं जातं. आणि पचलेले जे आपले अन्न पचलेले आहेत ना, न पचलेले अन्न, आपल्या शरीरातील न पचलेले अन्न हे मोठ्या आतड्याच्या मार्फत शरीराच्या रेक्सिटम या भागामार्फत बाहेर टाकले जाते. म्हणजेच ते मल बाहेर सोडले जाते. कोणत्या भागामार्फत? तर रेक्सिटन भागामार्फत. लक्षात राहू दे तुमच्या. पुढे लहान आतड्यातील कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे पचन होते? तर ट्रिप्सिन. लहान आतड्याचा जो भाग आहे ना ट्रिप्सिन, त्या मार्फत प्रथिनांचे पूर्णतः पचन होते. पुढे युरिया सायकल कुठे आहे? तर युरिया सायकल ही लिव्हर या भागात असते. पुढे निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीपैकी कोठे होते? आधी परिचयिका 2017. तर यकृत या भागात निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन होते. पुढे पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोठे होते? प्रयोगशाळा सहाय्यक 2017. तर पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर ग्लुकोज या भागात होते. पुढे अन्नाच्या पचनाचे काम करणारी अंतेंद्रिय शरीराच्या कोणत्या भागात असते? तर शिरपोकळी या भागात असते. पुढे खालीपैकी कोणते द्रव्य आतड्यामध्ये स्त्रवते? तर HCl हायड्रोक्लोरिक आम्ल आहे ना, हे आपल्या आतड्यामार्फत स्त्रवलं जातं. आता HCl बद्दल मी थोडक्यात सांगतो. हे HCl आहे ना, हे जास्त सहत असतं. HCl म्हणजे जास्त हे आम्लधर्मीय असतं. लक्षात घ्या, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे ना, हे जास्त सहत असतं. त्यामुळे आपल्या
जठराला आहे ना धोका होऊ नये म्हणून याच्यामार्फत आहे ना म्युकस हा एक भाग स्तरवला जातो. म्युकस हा भाग स्तरवला जातो. त्याचप्रमाणे हा म्युकस आहे ना भाग हा HCl पासून संरक्षण करतो. असं विचारलं, HCl पासून संरक्षण करण्यासाठी खालीपैकी कोणता भाग जठराच्या भागात स्त्रवला जातो किंवा तयार करतो? तर म्युकस हा तो घटक आहे. HCl हे जास्त सहत आहे त्यामुळे ते शरीराला धोका होऊ नये म्हणून त्याच्यासाठी म्युकस हे स्त्राव सोडला जातो. लक्षात राहू दे तुमच्या. पुढे गॉयटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर गॉयटर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. आयोडीन यासाठी कोणता आहे तर उपचार I-131 हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. पुढे तर मित्रांनो, लाळ या घटकावर, पचनसंस्था या घटकावर आपण 2013 पासून 2020 आता आपण आले प्रश्न इन डिटेल, म्हणजे जे थोडेफार जे अवघड आहेत ते आपण घेतलेले आहेत, थोडेफार जे असे प्रश्न आहेत ते आपण स्किप केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा झालेला आहे अशी मी आशा करतो. असे मित्रांनो विविध घटक आहेत ना आरोग्याचे, ते संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ बनवणारच आहेत. आत्तापर्यंत आपण असे 4 घटक पूर्ण केले आहेत, जीवाणू संदर्भात, विषाणू संदर्भात आणि हा आपला तिसरा असणार आहे पचनासंदर्भात. असे एकूण आपण 3 घटक, या घटकावर आपण प्रश्न डिटेलमध्ये ॲनालिसिस घेऊन पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, आपले तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ पाहत जावा, जेणेकरून तुम्हाला आपलं काय चुकतं आहे, आपल्याला अजून काय तयारी करायला पाहिजे हे मी हे व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही प्रथमच पाहत असाल तर आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.